की जशी बापूसाहेबांच्या वेळेस काटापूर आणि पिंपरखेडची पेटी फुटल्यानंतर विजय निश्चित व्हायचा, मला वाटते आपल्या पेट्या फुटल्यानंतर विजय निश्चित होणार आहे आणि पुढे जाऊन दोन्ही उमेदवार मोठ्या संख्येने आपले निवडून येणार आहेत. की मगाशी सांगितलं का कुणी कोणावर टीका करायची नाही. टीका आपण कुणीच कोणावर करू नये असं आम्हालाही पण वाटतं, परंतु राजकारणाची पातळी खालवलेली आहे आणि राजकारणामध्ये टीका केल्याशिवाय काही प्रसिद्धी मिळत नाही असे काही लोकांना वाटतं. असो, मी एवढंच सांगेन की राजेंद्र दादा गावडे यांना मतदान का करायचं. सर्वच उमेदवार हे सगळ्यांचं सुखदुःख येतात, हे कुणी नाकारू शकत नाही आणि हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सर्व उमेदवार आपल्याकडं कोणताही कार्यक्रम असू येतात, परंतु राजेंद्र दादा गावडे हे आपल्यासाठी का महत्त्वाचे आहे. तर पहा, आपण डॉक्टर पोकळे यांना याआधी संधी दिलेली आहे, त्यानंतर दामू घोडे यांनाही या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि गावडे कुटुंबाला पण आपण संधी दिलेली आहे. परंतु या तीनही कुटुंबांपैकी आजपर्यंत आपल्यातला कोणता पुढारी कधी सामाजिक कामासाठी गेलाय का आणि त्यांच्या माध्यमातून ते झालंय का. असो, ते वळसे पाटलांच्या माध्यमातून काम करतायत. गावडे साहेब हे नेहमी वळसे पाटलांच्या संलग्न राहून त्यांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. पण आपण ही कामं घेऊन कोणाकडे गेलो, त्या दोनही उमेदवारांकडे गेलो का कधी, हाही विचार करा. गावामध्ये प्रत्येक गटतट हा असतोच, परंतु विरोधी गटातील सुद्धा मी मान्यवरांना आपल्यात या ठिकाणी ग्रामस्थांना विनंती करीन की राजेंद्रदादा असतील किंवा गावडेसाहेब असतील, ही काम करणारी माणसे, ही 7 वर्ष 8 वर्ष किंवा 10-5 वर्षात तयार झालेले 60 वर्षापासून ते काम करतात आणि आपण काम घेऊन त्यांच्याकडेच जातोय. दुसरं कोणाकडे आपण गेलोही नाही आणि जाणारही नाही. आपण आपल्यातले कोणी गेला असेल तर सांगा, कोणताच पुढे गेलेलं नाही. मग गावकी चालवणारे आपणच जर त्यांच्याकडे जात नाहीये, सामान्यांचे प्रश्न जर आपले राजू शेठ असतील, गावडेसाहेब असतील हे सोडवणार असतील, तर आपण त्यांच्या पाठीमागे ठाम राहून आपण त्यांनाच पुढं या ठिकाणी मोठं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक आपली कामं, आपले मार्ग मोकळे या ठिकाणी ते करतील अशी मी भावना व्यक्त करतो. खरोखरच राजेंद्रदादा गावडे यांनी शाळेसाठी केलेलं आपल्याला मार्गदर्शन, आपल्याला सहकार्य हे आपल्या गावाचं वैभव या ठिकाणी ठरणार आहे. आजच या ठिकाणी सर गेले होते मुख्याध्यापक, तर आपली निवड ही जिल्ह्यातून प्रथम जवळजवळ झाल्या जमा आहे आणि हे सर्व श्रेय गेले 50-60 लाख रुपयाचा निधी आपल्या शाळेसाठी एकट्या राजेंद्रदादा गावडे यांनी दिलेला आहे. असो, एवढं मोठं काम त्यांनी आपल्यासाठी केलं, तर आपलं सुद्धा त्यांना काही देणं लागतं. मी आपल्या सर्वांना विनंती करीन की त्यांना तीनही उमेदवारांना बहुमताने या ठिकाणी विजयी करा. धन्यवाद. धन्यवाद किरण शेठ. यानंतर पुणे जिल्हा आपल्या तालुक्यात कधी जातीला या ठिकाणी समर्थन दिलेलं नाही. ज्या वेळेला जिल्हा परिषद उमेदवार उभे राहिले, 5 जातीचे 5 एका वेळेला उमेदवार होते, 5ही जण निवडून आले होते. मी मगाशीच बापूसाहेबांनी सांगितलं, तुम्ही या विभागातून होतो, त्यावेळेला आनंदरामा आचार्य होते नावरा गटातून, किसनभाऊ भुजबळ कडेगाव गटातून होते, हरिभाऊ इसवे आपल्या शिरूरमधून होते आणि केंद्र गटातून बापूसाहेब ठिके होते. सगळ्यांचा आणि बापूसाहेबांचा आम्ही प्रचार केला त्यावेळेला की आमची ती डबडी असायची, चुना असायचा आणि ते ब्रश आम्ही घरावरती लिहायचो आणि प्रचार केलेला आहे. आणि निश्चितपणाने आत्तापर्यंत या ठिकाणी ते इकडं असतील त्या पद्धतीनं आम्ही राहिलेलो आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी नोकरी करत संविधानाला किंवा इतर नोकरी करत असताना त्यांचं कुठलंही काम असो त्यांनी सांगायचं, आम्हाला इथं दगडू पाटील आप्पाजी असायचे, बाळकृष्ण बाळासाहेब गावशेते असायचे, देवरामबुवा दाभाडे असायचे, अनेक सर्व ही ज्येष्ठ मंडळी बापूसाहेबांचे कार्यकर्ते असायचे आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही त्यावेळेला देखील सहकार्य केलेलं आहे. यापुढेही आता हे तरुणांचं काम आहे, यंग बटालियनचं काम आहे. आम्हाला जास्त आता वयाच्या मानाने आमचंही 80 वय चालू आहे, बापूसाहेबांचं 83-84 असेल. पण या ठिकाणी आता यंग बटालियनच्या हातात आहे. तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीनं संपर्क साधाल, प्रत्येकाचं मतदान करून घ्याल आणि निश्चितपणानं या
उमेदवार आमच्या ज्या सुनीताताई आहेत, माझी पुतणी आहे, भावाची मुलगी आहे आणि बापूसाहेब माझ्या म्हणजे आमच्या श्रद्धास्थानाचा मुलगा आहे. पहिल्यापासून आम्ही ते करत आलेलो आहे. या ठिकाणी आपणही सर्वांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं भरगच्च मताने निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि